हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲडसॉप्शन कोलाईडमधला पुढचा पार्ट बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाईड्स पाहिलं होतं आणि या जनरल प्रॉपर्टीजमध्ये एक शेवटचा पॉईंट असा होता की कोलायडल सोल्युशन शोज ऑप्टिकल प्रॉपर्टीज ॲज वेल ॲज कायनेटिक प्रॉपर्टीज ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज. तर त्यापैकी आपण आज आपण ऑप्टिकल प्रॉपर्टीज आणि कायनेटिक प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. आणि त्यामुळे आजच्या लेक्चरचं हेडिंग आपण दिलेलं आहे ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ कोलाईड. ॲक्च्युली ऑप्टिकल अँड कायनेटिक प्रॉपर्टीज ऑफ कोलाईड असं पाहिजे होतं. तर ऑप्टिकल प्रॉपर्टीज काय आहेत आपण बघूयात. ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये जो प्रॉपर्टीचं नाव आहे टिंडाल इफेक्ट. टिंडाल नावाच्या सायंटिस्टने हा इफेक्ट ओळखून काढलेला आहे. टिंडाल ऑब्झर्व दॅट व्हेन लाईट पासेस थ्रू ट्रू सोल्युशन द पाथ ऑफ द लाईट थ्रू इट कॅनॉट बी डिटेक्टेड. एखाद्या ट्रू सोल्युशनमध्ये, म्हणजे ट्रू सोल्युशन कोणाला म्हणायचं ऑलरेडी तुम्हाला माहीत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पार्टिकल साईज 0.2 नॅनोमीटरपेक्षा जर कमी असतील किंवा 2 नॅनोमीटरपेक्षा जर कमी पार्टिकल साईज असतील तर त्याला ट्रू सोल्युशन असं म्हटलं होतं. या ट्रू सोल्युशनमधून जर एखादी लाईट पास केली तर त्यामधून पास होणारी लाईट तुम्हाला दिसत नाही. परंतु हे जर कोलायडल सोल्युशनमध्ये जर ह्या तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत असेल, लाईट सोर्स आहे लेफ्टकडं. ट्रू सोल्युशनमध्ये लाईट दिसत नाही, परंतु जर कोलायडल सोल्युशनमध्ये ही लाईट पास केली तर असा ब्राईट कलरचा तुम्हाला कोन दिसतो. त्या सेकंड बॉटलमध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा असा ब्राईट असा कोन दिसतो. ह्याला म्हणलं तर टिंडाल कोन. पहिल्या ह्याच्यामध्ये लाईट बीम नॉट विजिबल, काही डोळ्याला दिसू शकत नाही, परंतु सेकंड सोल्युशनमध्ये पहिलं सोल्युशन जे आहे ते ट्रू सोल्युशन आहे आणि सेकंड जे सोल्युशन आहे त्याला कोलायडल सोल्युशन आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही लाईट पास केला तर त्यामध्ये ब्राईट कलरचा टिंडाल कोन दिसतो. हा जो इफेक्ट आहे तो फक्त कोलायडल सोल्युशनमध्ये दिसतो आणि म्हणून या इफेक्टला टिंडाल इफेक्ट असं काय म्हणलं आहे, कारण टिंडाल ज्या सायंटिस्टनी हा प्रयोग करून पाहिला होता त्याने ट्रू सोल्युशनमधून लाईट पास करून बघितली, त्यामध्ये लाईट त्याला दिसली नाही, परंतु जर कोलायडल सोल्युशनमधून जर लाईट पास केली तर ब्राईट कलरचा कोन तुम्हाला दिसतो. आता व्हॉट इज टिंडाल इफेक्ट बघूयात. However, if the light passes through a colloidal dispersion, the particle scatters some light in all direction. कोलॉइडल पार्टिकल जे आहेत ते सर्व डायरेक्शननी लाईट स्कॅटर करतात, म्हणजे लाईटला पसरवतात. अँड द पाथ ऑफ द लाईट थ्रू कोलॉइडल डिस्पर्शन बिकम्स विजिबल टू ऑब्झर्व स्टँडिंग ॲट द राईट अँगल टू इट्स पाथ. तुम्ही जर समोरून 90 डिग्रीच्या अँगलने जर तुम्ही उभारलात आणि त्या लाईटला ऑब्झर्व केलात तर त्या लाईटमध्ये तुम्हाला ब्राईट कलरचा लाईट दिसतो. द फिनॉमिना ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट, स्कॅटरिंग म्हणजे पसरवणे, द फिनॉमिना ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय कोलॉइडल पार्टिकल अँड मेकिंग पाथ ऑफ लाईट विजिबल थ्रू द डिस्पर्शन. तर ही अशी प्रॉपर्टी, अशी फिनॉमिना आहे ज्याच्यामध्ये लाईट जी आहे ते कोलॉइडल पार्टिकलकडून पसरली जाते आणि ही लाईट जी आहे ती डिस्पर्शन मीडियममधून तुम्हाला क्लिअर दिसू शकते. म्हणून इथं म्हणलेलं आहे मेकिंग पाथ ऑफ लाईट विजिबल थ्रू द डिस्पर्शन इज रेफर्ड ॲज टिंडाल इफेक्ट. 1 मार्काला तुम्हाला टिंडाल इफेक्टची डेफिनेशनसुद्धा विचारू शकेल, का 3 मार्काला राईट नोट ऑन टिंडाल इफेक्ट हा सर क्वेश्चन आला तर हा राईट नोट तुम्हाला पूर्णपणे हे करावं लागेल. The phenomena of scattering of light by colloidal particle and making path of light visible through the dispersion is referred as Tyndall effect. The bright cone of light is called Tyndall cone. जे ब्राईट कोन दिसतं त्या कोनला म्हणलं तर टिंडाल कोन. तर टिंडाल कोन कधी दिसतं? टिंडाल इफेक्ट इज ऑब्झर्व ओनली व्हेन द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. The diameter of dispersed particle is not much smaller than the wavelength of light. जी लाईटची वेवलेंथ वापरणार आहे त्याचा डायमीटर आणि डिस्पर्स्ड पार्टिकलचं डायमीटर
या दोघांमध्ये खूप डिफरन्स असला नाही पाहिजे. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डिस्पर्स फेस अँड डिस्पर्शन मीडियम डिफर लार्जली. तर डिस्पर्स फेस आणि डिस्पर्शन मीडियम ह्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो खूप जास्त असेल तर डिस्पर्स फेजमधले जे पार्टिकल आहेत, डिस्पर्स फेजमधले पार्टिकल लाईट स्कॅटर करतात, म्हणजे लाईट सर्व बाजूनी पसरवतात आणि त्या ठिकाणी टिंडाल कोन दिसतो. आणि हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला म्हणलं तर टिंडाल इफेक्ट. त्यानंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे ती कलर आपण बघूयात. कलर ऑफ द कोलायडल सोल्युशन डिपेंड्स ऑन वेवलेंथ ऑफ लाईट स्कॅटर्ड बाय डिस्पर्स पार्टिकल. कोलायडल सोल्युशनचा कलर जो आहे तो कोणावर डिपेंड आहे तर वेवलेंथ ऑफ लाईट स्कॅटर्ड बाय डिस्पर्स पार्टिकल. ज्या वेवलेंथची लाईट ते स्कॅटर करतात, पसरवतात, त्यावरून कलर दिसतं. द कलर ऑफ कोलायडल डिस्पर्शन ऑल्सो चेंजेस विथ द मॅनर इन विच द ऑब्झर्वर रिसिव्ज द लाईट. कोलायडल डिस्पर्शनचा कलर जसं जसं लाईट बदलतं तशा पद्धतीने कलरसुद्धा बदलतं. फॉर एक्झाम्पल बघा, मिक्सचर ऑफ फ्यू ड्रॉप ऑफ मिल्क अँड लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर अपियर्स ब्ल्यू. खूप पाण्यात 2-4 ड्रॉप जर दुधाचे टाकले आणि त्यामध्ये जर तुम्ही लाईट पास केली तर त्यातून जर बाहेर पडणारा जो रे आहे किंवा त्यामध्ये जो टिंडाल इफेक्ट आहे तो ब्ल्यू कलरचा कोन दिसतो. आणि अँड रेड व्हेन व्ह्यूड बाय ट्रान्समिटेड लाईट. ह्याच्यामध्ये जर रिफ्रेक्ट केलेलं किंवा ट्रान्समिट झालेलं लाईट जर तुम्ही पास केलात तर हाच कोन लाल रंगाचा दिसतो. म्हणजे त्याच्या लाईटवरून त्याचा कलर ठरत असतो. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द साईज ऑफ कोलायडल पार्टिकल्स. साईज जर कमी असेल तर कलर वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, फायनेस्ट गोल्ड सोल इज रेड इन कलर. गोल्डचं जर सोल्युशनमध्ये गोल्डचे पार्टिकल खूप एकदम बारीक असेल तर त्यामध्ये रेड कलर दिसतो. आणि जर गोल्डचे पार्टिकल जर जास्त मोठे असतील तर तेच सोल्युशन तुम्हाला पर्पल किंवा जांभळ्या कलरचं दिसतं. हा झाला सेकंड प्रॉपर्टी. पहिली आपण प्रॉपर्टी बघितली टिंडाल इफेक्ट. सेकंड आपण प्रॉपर्टी बघितली कलर. कलर जे आहे ते त्या लाईटवर डिपेंड आहे हे लक्षात. आता पुढची महत्त्वाची प्रॉपर्टी एक कोलायडल प्रॉपर्टी. तर कुठल्याही कोलायडल सोल्युशनमध्ये जे पार्टिकल्स आहेत हे कंटिन्युअस झिगझॅग मोशनमध्ये असतात. झिगझॅग मोशन म्हणजे कंटिन्युअस एका डायरेक्शनने दुसऱ्या डायरेक्शनला, या मुवमेंटला झिगझॅग मोशन असं म्हणलं जातं. आणि एका ठराविक डायरेक्शनने नाही तर सर्व डायरेक्शने, इन ऑल डायरेक्शन असं म्हणलं आहे. द कोलायडल और मायक्रोस्कोपिक पार्टिकल अंडरगो सीजलेस म्हणजे न थांबता रँडम झिगझॅग मोशन. झिगझॅग मोशन म्हणजे सतत मागं पुढं होत राहतात. इन ऑल डायरेक्शन in a fluid. This motion of dispersed phase particle is called Brownian movement. हा जो इफेक्ट हुडकून काढला आहे तो रॉबर्ट ब्राऊन नावाच्या ब्रिटिश सायंटिस्टने हुडकून काढलेला आहे. तर त्याला लक्षात आलं की पोलन ग्रेन तो मायक्रोस्कोप काढून बघत होता. पोलन ग्रेन्स सोल्युशनमध्ये असताना पोलन ग्रेन्स कंटिन्युअस झिगझॅग मोशनमध्ये फिरताना त्याला दिसले. आणि हे जे रँडम मोशन आहे ते अल्बर्ट आईन्स्टाईनने सुद्धा 1905मध्ये एक्सप्लेन केलं होतं. परंतु हा जो झिगझॅग मोशन आहे त्या मोशनला या रॉबर्ट ब्राऊननी नाव दिलं आहे ब्राउनियन मोशन. तर कोलायडल पार्टिकलला जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलात तर हे जे कोलायडल पार्टिकल आहेत हे कंटिन्युअस झिगझॅग मोशनमध्ये असतात. हे जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलात तर हे पार्टिकल कायम एकमेकाबरोबर कोलाईड होत असतात, एकमेकावर आदळत असतात. त्यांच्यामध्ये कंटिन्युअस एकमेकामध्ये धडक होत असते आणि त्या धडक होत असल्यामुळं ते प्रत्येक पार्टिकल जो आहे तो मागं पुढं होत असताना दिसतो. त्यालाच म्हटलं तर झिगझॅग मोशन. आणि या झिगझॅग मोशनलाच या रॉबर्ट ब्राऊनने नाव दिलेलं आहे ब्राउनियन मोशन. तर आता ब्राउनियन मोशन म्हणजे काय बघा. कॉन्स्टंट कोलिजन ऑफ पार्टिकल्स ऑफ डिस्पर्स फेस अँड फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल ऑफ डिस्पर्शन मीडियम. कॉन्स्टंट कोलिजन म्हणजे धडक होणे. तिथं डिस्पर्स फेस आणि डिस्पर्शन मीडियमचे जे पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कंटिन्युअस धडक होत असते. ड्यू टू धिस द डिस्पर्स फेस पार्टिकल ॲक्वायर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे त्यांच्यामध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते. कंटिन्युअस ते फिरताना दिसतात.
Due to this, the dispersed phase particle acquire kinetic energy from the molecules of dispersion medium. This kinetic energy brings forth Brownian motion. ह्या कायनेटिक एनर्जीमुळं तुम्हाला त्या पार्टिकलचं कंटिन्युअस झिगझॅग मोशन दिसतं. ह्यालाच म्हटलं तर ब्राउनियन मोशन. हे झाले कायनेटिक प्रॉपर्टी. आज आपण पहिली प्रॉपर्टी बघितली ती म्हणजे ऑप्टिकल प्रॉपर्टी, त्याला टिंडाल इफेक्ट असं म्हणलं. दुसरं कलर, कुठलाही कोलोइडल सोल्युशनचं कलर कशावर डिपेंड आहे हे पाहिलं आपण. तिसरं आपण पाहिलेलं आहे ब्राउनियन मोशन. आता चौथीची प्रॉपर्टी बघणार आहोत ते इलेक्ट्रिक प्रॉपर्टी. आपण जास्त इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहोत. ॲक्च्युली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये जास्त डिटेलमध्ये पाहणार आहोत. चार्ज ऑन कोलोइडल पार्टिकल. प्रत्येक कोलोइडल पार्टिकलला काही ना काही चार्ज आहे. कोलोइडल पार्टिकल कॅरी अन इलेक्ट्रिक चार्ज. द नेचर ऑफ दिस चार्ज इज द सेम ऑन ऑल पार्टिकल्स ऑर अ गिवन कोलोइडल सोल्युशन. तर हे चार्ज पॉझिटिव्ह असू शकेल किंवा निगेटिव्ह असू शकेल. प्रत्येक सोल्युशनमध्ये प्रत्येक कोलोइडल पार्टिकलचा चार्ज वेगळा असू शकेल. तर काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत बघा. पॉझिटिव्हली चार्ज सोल कोण कोण आहेत तर हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड Al2O3 XH2O, CrO3 किंवा Fe2O3 XH2O हे पॉझिटिव्हली चार्ज सोल्युशन आहेत किंवा कोलोइडल सोल आहेत. त्यानंतर बेसिक डायस्टफ, मिथिलीन ब्लू, हिमोग्लोबिन, ऑक्साईड म्हणजे टिटॅनियम ऑक्साईड वगैरे हे जे आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत. आता निगेटिव्हली कोण कोण आहेत तर प्रत्येक मेटल, आयर्न असेल, कॉपर असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, आर्सेनिक असेल, हे सर्व कॅडमियम असेल, हे निगेटिव्हली चार्ज सोल्युशन फॉर्म करतात. ॲसिड डायस्टफ म्हणजे युओझिन, कॉंगोरेड वगैरे जे आहेत हे निगेटिव्हली चार्ज सोल आहेत. त्यानंतर सोल ऑफ स्टार्च आणि गम जे आहेत घरामध्ये डिंक जे वापरतो हे सुद्धा एक कोलोइडल सोल्युशन आहे आणि हे ह्याच्यामध्ये त्या पार्टिकलवर निगेटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर जिलॅटिन, क्ले, गम, सोल हे सुद्धा सगळे निगेटिव्हली चार्ज आहेत. म्हणजे कुठल्याही कोलोइडल सोल्युशनमध्ये जे डिस्पर्स फेस पार्टिकल आहेत यांच्यावर एकतरी पॉझिटिव्ह चार्ज असतं किंवा काही वेळेस त्यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. आता हे चार्ज कसं ठरवायचं त्यासाठी एक टेक्निक आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोफोरेसिस. ह्या इलेक्ट्रोफोरेसिसबद्दल किंवा इलेक्ट्रिक प्रॉपर्टीबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. आज आपण महत्त्वाचे असे 4 प्रॉपर्टीज पाहिले, म्हणजे 3च महत्त्वाचे पाहिलेत. चौथा आपण फक्त सुरुवात केलेली इलेक्ट्रिकला. पहिली जी पार्टिकल आपण प्रॉपर्टी स्टडी केली ते आहे टिंडाल इफेक्ट, त्यालाच ऑप्टिकल प्रॉपर्टी असं म्हणलं जातं. दुसरी प्रॉपर्टी आपण कलरची बघितली आणि तिसरी आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे ते ब्राउनियन मोशन. रॉबर्ट ब्राउनने जे हुडकून काढलेलं आहे झिगझॅग मोशन, त्याला ब्राउनियन मोशन म्हणतात. इथपर्यंत आपण आज घेतलेलं आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूयात. कोणाला काय शंका असेल तर विचारा.